मंडळी आपण आता कोकणकड्यावर चाललो. ही कोकणकड्याची पायवाटाच्या वरचं स्वर्ग कोकणकडा पोचलेली आहे महादेवापर्यंत. तसेच आणि हा आहे आमचा वरचा नजारा. वाव. नमस्कार मंडळी, सुस्वागतम पुन्हा एकदा. मी समर शेंदरकर सॅम दी ब्लॉगरच्या एका नव्या आणि ॲडव्हेंचरस व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. कुठं आहे? धन्यवाद. टायटलवरून थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज निघालेलो आहोत हरिश्चंद्रगडावर. 1 मिनिट. थँक्यू. रात्रीची वाजलेले आहेत 11:30 आणि आता आपण सध्या आहोत. अरे 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 मागे लागले समर इकडे. रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 आणि आपण आता सध्या आहोत डोंबिवलीमधील गारडा सर्कलच्या इकडे. आणि संपूर्ण आपली सह्याद्री भटकंतीची टीम आता निघालेली आहे हरिश्चंद्रगडाकडे. खूप मजा येणार आहे. संपूर्ण धमाल, मज्जा मस्ती. आणि आपला मानस भाई इकडे आपली वाट बघतोय. काय बोलतो मानस भाई? एक नंबर ना. आणि आमची या ठिकाणी भाई दणदणीत गणगणित गरगरीत 96 बेबी गँग देखील आमच्या इकडे या ठिकाणी आहे. भाई एक नंबर. तुम्ही पाहिलं या ठिकाणी की पूजा या ठिकाणी आपल्या गाडी झाली. आणि संपूर्ण आज आम्ही आहोत 26 जण. एक RSC तिकीट देखील आहे आपल्यासोबत. शुभम पाटील RSC तिकीट माझं कन्फर्म आहे. वरचं तुमचं टप्पावरचं तिकीट आहे. एक मिनिट मागून हात येतोय. अरे अन्वी, अरे अन्वी, अरे अरे अन्वी नंबर 2. अरे वाव रे. मंडळी टेन्शन आलं असेल तुम्हाला यातलं यंग कोण आहे आणि कोण आहे. टेन्शन घेऊ नका, कारण का टेन्शन घेतलं पेन्शन मिळत नाही. कारण का अन्वीची मम्मी आहे ही. हा सेम दगड हा. ही अन्वीची मम्मी आणि ही आमची बंड्यादी बॉय अन्वी आहे. बंड्यादी गरगरीत बॉय अन्वी. आणि हा बाई आमचा मुकादम पाटील उर्फ विकास दादा पाटील. आणि मंडळी जर तुम्हाला देखील आमच्यासोबत भटकंती सह्याद्री या टीमसोबत ट्रेकिंगला यायचं असेल तर या ठिकाणी मी खाली भटकंती सह्याद्रीच्या इंस्टाग्राम ID मेन्शन करतो आहे. आमचे ट्रेक मॅनेजर विकास दादा पाटील हे सर्व ट्रेक मॅनेज करतात. तुम्ही या IDला फॉलो केलात तर तुम्हाला सर्व अपडेट म्हणजे आमची ट्रेक कुठे चालली आहे, कसं चालली आहे, सगळं नियोजन काय आहे, किती रेट्स आहे ते सर्व दिसेल तुम्हाला. दर विकेंडला सॅटर्डे संडेला विविध ठिकाणी विविध गडावर ट्रेक जाते. तर या IDला फॉलो करा आणि लवकरच आमच्या भटकंती सह्याद्री या मेंबर या ग्रुपला जॉईन करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. दादा एकदम जोशमध्ये गाडी चालवतात आणि मागे आपली मंडळी दणक्यात नाचते. दणक्यात बाबा. तुषार आता एक जल्लोष दाखवून आले. बाबा लाईट लाव, मोबाईलची लाईट लाव बाबा. हा थँक्यू बाबा. तुषार हे आपला दणक्यात जल्लोष दाखवून आला आहे. आणि अनुपम वांगडे, आदित्य वांगडे आणि मुकादम विकास पाटील यांचा जल्लोष नाच आणि दणका भावानं जोरात चालू आहे. तब्बल 2 तास प्रवास करून समृद्धी महामार्ग संपूर्ण गाठून आम्ही आत्ता आहोत समृद्धी महामार्गाच्या टोल नंबर 1 वर नायगाव येथे. आणि रात्रीचे वाजलेले आहेत 1:30 आणि वातावरण भयानक आहे. थंडगार एकदम आहे. जॅकेट मी पहिलाच घेऊन आलो आहे. हा आम्ही पहिल्यांदा घेतला आहे वॉशरूम ब्रेक. दादांना थोडी रेट दिली आहे. 1:30 वाजले आहेत तरी अजून कोण झोपलेलं नाही आहे. अजून हरिश्चंद्रगड आपल्याला बऱ्यापैकी थोडा लांब आहे. तरी आता या ठिकाणाहून हरिश्चंद्र आहे आपला गड आहे 81 किलोमीटर 81. 2.5 तास मॅक्स टू मॅक्स दाखवत आहेत. 2.5 तासाच्या मनाने बघायला गेलं तर
वाजणार आपल्याला पोचायला 4 वाजतील बहुतेक. 2:30, 3:30, 4 बरोबर 4 वाजतील असं मॅपचं जम्पशन आहे, गुगल मॅपचं जम्पशन आहे. शुभ सकाळ मंडळी. फायनली आपण आता पोचलेलो आहोत हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी, जे गाव आहे पचनाई काहीतरी नाव, असं गावाचं नाव आहे. या ठिकाणी आपण पोचलोय आणि थंडी आपल्याला शुभम पाटील सांगेल. थंडी हा आपल्याजवळ भाई मानस पण आहे. मानस हा आणि हू करतोय, बाकी काहीच करत नाही. आणि आपण आता सध्या वाजलेले आहे सकाळची 4:30, 11:30 वाजता निघालो डोंबिवलीतून. खड्डा खडबडीत आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहोत नाश्ता करायला. आणि मंडळी अशा प्रकारे आम्ही आलो इथे आता नाश्ता करायला. त्यांच्या आतमध्ये आम्हाला बसायची वगैरे सोय आहे. बसायची नाही, डायरेक्ट आता शुभ पाणी बघा डायरेक्ट पॅक डायरेक्ट गोधडी झाली. गोधडी दिलेली आहे मुक्कादम आमची. अरे अनुपम दादा भाई आणि आपला भाऊ आपला रक्ताचा भाऊ आदित्य वायंगडे. कसं वाटतंय भाऊ? थंडी कशी आहे? थंडी मस्त आहे. गुलाबी थंडी. पार्किंग लाईट वाघ आला काय? वरती मार वरती. शाला भाई बाहेर कुठं आला डिब्यांचा. कसं आहे? अरे 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 यरवा ही जो पोलीस आहे. उभा राहा, चला पुढे चला 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 आजी वहिनी उठा. आणि म्हणजे फायनली आम्ही आता चढाई करायला सुरुवात केलेली आहे. सकाळची वाजलेली आहे बरोबर 6:45 सॉरी दादा 6:45 आणि सुमारे 12 किलोमीटर की 12 मिनटं रे सुमारे 12 किलोमीटरचा आपला आजचा हरिश्चंद्रगडाचा ट्रेक असणार आहे. आणि सुरुवात एकदम गडाची सुरुवातच मोठ्या मोठ्या दगडांपासून आहे, पण पुढे गेलात की थोडासा नॉर्मल रस्ता येईल आणि परत दगड येणार. त्यामुळे भावांनो शूज बीज सगळं व्यवस्थित काय काय कॅरी करा, काय करायचं ते करा, पण व्यवस्थित करा. दमान करा जसा आमचा सौरभ करतो दमान. नको बाई दमानी. काय छातीवर ठेवून सगळं ठीक आहे. मंडई सुरुवातीच्या फक्त अर्धा तासाची ट्रेक पूर्ण दगडांची एकदम खूप जरा कटिंग सारखं आहे, खूप दमाला होतं. पण पुढची ट्रेक एवढी नॉर्मल आहे. 6 वाजता सुरू केलेला आम्ही, सुरू करायला 6:40 झालेलेच. खूप भारी वाटतं. आम्ही आलो आता वरती. एक मिनिट आता. अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी. आपली मंडी समोरच थांबली आहे. काय बोलतो भाई? सुजल भावा अरे आलो भावा आलो. मुक्कादम पाटील कसं आहे? हॅलो. आता आयडिया नाही अजून किती चालायचं आहे. सुशांत भाई आपला भाई, सुशांत भाई आणि आपला सुजल भाई, दनका भावा. सुशांत शांत आहे बिचारा, काय टेन्शन आहे का सुशांत बंटी त्यातून नाचलीस की नाही? का येत नाही नाचायला? आणि छैयावर कोण नाचाल का?
बंटी जाई आहे फुलं सर्वांच्या पुढे भाई बंटी जाई सेकंड बंटी जाई हा सेकंड बंटी जाई आहे बंटी जाई नंबर 2 मंडळी आता इथे वरती येऊन बसलोय आडवं पडलं जरा एक नंबर नजारा मस्त वाटतं एकदम झोपलोय आणि हा आपला आजूबाजूचा नजारा सौर पॉईंट झोपलाय हो वरचा नजारा बघा तो यंदा नका हरागार आणि भरभार आणि गारगार खावलोय आम्ही सुकट बिकट ठेवली असते भावांनो आमचा ब्रेक जरा जास्तच होतोय अर्धा तासाचा ब्रेक झालाय आणि आत्ता थोडी चढाई परत नॉर्मल झाली आहे सुशांत के सरकार हाय कर बघूया कसं करत कसलं रे बिलिगत कसलं आदित्य वांगडे हाय कर बघूया कसं करतोय हाय कर कसलं सुशांत के सरकार कसला करतोय हाय शुभम पाटील भाई टॉपचा विषय वाटतो मला घेतलं नाही तू कशात घेतलं नाही सोडून नाराज तुझ्यावरती हो आता आणि काय अन्वी 1 अन्वी 2 वॉकिंग टुगेदर या ठिकाणी भावांनो एक भाई कुंड आम्ही आलेलो आहोत मंदिराजवळ या ठिकाणी मंदिर भावाने वातावरण टॉप क्वालिटी वातावरण भाई आदित्य वांगडे टॉप क्वालिटी वातावरण टॉप कसा विषय टॉपचा विषय आहे तू गाभाऱ्यात जा आणि गाभारा पवित्र करते जरा त्या साईडला सटत नाही भावना आपण आता इकडे आलो महादेवाच्या मंदिराच्या इकडे हे आहे महादेवाचं मंदिर आणि ह्याच्या खाली गेलात इकडून गेलात की केदारेश्वर मंदिर आहे अजून बऱ्यापैकी कोकणकडा बाकी आहे आपलं सकाळचे वाजलेले आहेत 7:45 2 तास व्हायला आलेत आपली ट्रेक चालू करून हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे शंभो नारायण महादेव मंडई या ठिकाणी समोर आहे आपल्या महादेवाचं मंदिर महादेवाचं आपल्या पिंड आणि महादेवाच्या पिंडाला नमस्कार करण्यासाठी आपली बंटीताई पोचलेली आहे महादेवापर्यंत तसेच विविध भाविक देखील पोचतात महादेवा बाबांपर्यंत आपले भोळे बाबा अरे धर महादेव आदेश शंभो जय शंभो नारायण हर हर महादेव भाई आणि आत्ता ऊन पडलंय महादेव बाबांच्या मंदिरातून आपण निघालो आहोत केदारेश्वर मंदिराच्या इकडे बघितलं भाई मनोज भाई डेंजर थंडाच्या पाण्यात कोल्ड वॉटर घेऊन कोल्ड बाथ घेऊन आलाय भयानक थंड बा कसं काय मनोज भाईने सर्वाइव्ह केलं काय माहिती आणि आपण पुन्हा एकदा आता निघालेलो आहोत कोकणकडाच्या इथे कोकणकडा किती लांब आहे माहीत नाही पण आपण एकदा मनोज भाऊला विचारू इच्छितो की त्याने आता कोल्ड बाथ घेऊन कसं वाटतंय त्यांना थोडं त्यांच्या आरोग्यास भाई 1 नंबर वाटतंय सुकून पण तू थरथरतोयस का नाही थरथरतोय कुठे भावा बघ थरथरतोय बघ ना भावा नाही थरथरतोय बघ थरथरलो तर पैसे परत आम्ही आला रे 99 रुपये वसूल केलेत त्यांनी हलतोय हल भाव तू काय नाही कसं झालं माहिती आहे कसं झालंय 90 कमी झाली आता मंडई चढतोय वरती खूप अवघड कठीण ट्रेक आहे बापरे बाप अगं बाई कोकणकड्याला आपण चाललोय आता मंडई
अरे कॅमेऱ्याच्या मध्ये आला. हात टेकून जायला लागतात मंडई. हात टेकून खूप बघितलात तुम्ही, खूप हालाकीची परिस्थिती आहे सध्या. खूप असं यायला लागतंय, असं यायला लागतंय. बापरे बाप. हा वरती आलो. अरे नाईस. हे दाखवू शकता तुम्ही, आमच्या चॅनल दाखवा. आम्हाला हे भेटायला नाही द्या जरा आम्हाला. हो ते फक्त 4 मेंबर साठी फक्त VIP. काय असं नाही 50 रुपये एक्स्ट्रा भरल्याने यांनी. हे कोकणकडे किती लांब आहे इकडून? हा किती लांब? पण 5-10 मिनिटं. आमच्या पब्लिकला सांग भावा, इकडे 5-10 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचतो कोकणगडावरती. महादेवाच्या केदारेश्वर मंदिरच्या इकडून. झालं ना भावा ते. आताच स्पॉट करून आलो आपण. अरे मग तिकडूनच तर बोललो मी, तिकडून. ओके हा तिकडून आम्ही सुटलोय. थेट चाललोय आता कोकणगडावर. आणि मग मंडळी आपण आता कोकणकड्याला चाललोय. ही कोकणकड्याची पायवाट आहे. पहिले उतरायचं आहे खूप असं डीप असं खाली उतरून, मग पुन्हा एकदा खाली जाऊन वरती चढायचं आहे. असं आपल्या सूत्राकडून समजलं आहे आपल्याला. आणि बापरे, अरे खूप मोठं ट्रेक आहे ही. अगं बाई, शाबास. सांभाळून या मित्रांनो. वाईल्ड क्राफ्टचे शूज घ्या आणि झिंग बसने ट्रॅव्हल करा. मित्रांनो. हा मंडळी, स्वर्गाच्या वरचा स्वर्ग बघायचा आहे. स्वर्गाच्या वरचा स्वर्ग कोकणकडा. सर्वात भयानक दृश्य खाली बघितलात तर डायरेक्ट तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र. जोपर्यंत वरती बघताय तोपर्यंत ठीक, आता खाली बघितला की डायरेक्ट जय हिंद जय महाराष्ट्र. खाली एकदम भयानक दरी आहे. दरी एवढी डेंजर आहे. या कडेलोटावर तर आलोय कोकणकड्यावर, पण मला आता माझ्या मम्मीची आणि वैशाली काकीची आठवण येते. जसं जेव्हा आम्ही आंबोलीला गेलेलो तेव्हाची रिॲक्शन सर्वात डेंजर मम्मी आणि काकीची. अगं बाई केवढं ते डेंजर मम्मी काकी. शिव्या बोलायचं नव्हतं. तर मग हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराबद्दल 2 मिनिटं आपण जाणून घेऊया, कारण खूप महत्वाचं आहे. हेमाडपंत नावाचा राजा होता, सगळ्यांना माहितीच असेल आपल्या छत्रपतींच्या वेळेस. तर त्याच्या देखरेखीखाली, म्हणजे तो एक आर्किटेक्ट होता आजच्या काळात आपण म्हणायला गेलो तर त्याच्या देखरेखीखाली जी मंदिरं झाली आहेत ना, ती हेमाडपंथी मंदिरात येतात. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये खूप सारी हेमाडपंथी मंदिरं सापडतात. आता हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या समोर दिसतं तुम्हाला हे पाण्याचं कुंड, सगळे म्हणत होते, पण त्याला काय म्हणतात कोणी सांगेल का मला? काही जण त्याला बारव म्हणतात, पण तो शब्द नाहीये त्याच्यासाठी, त्याला पुष्करिणी म्हणतात. ठीक आहे, तुम्ही जर कोणी साऊथ मध्ये गेला असाल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्करिणी पाहिल्या असतील, ज्या अशा फायनली वाजले 12 आणि आम्ही आता पोचलोय विलेज कॅम्पच्या बेसला दणक्यात बेसला पोचलोय. आणि भाऊ बरं झालं आम्ही सकाळी निघालो, कारण का आता आम्ही बघतोय खूप लोक आत्ता दुपारची चढत आहेत 12-12:30-1 वाजता. बरं झालं आम्ही सकाळी गेलो, थंडगार वातावरण. आता उत्तर जाणं एवढं काय वाटलं नाही, 1 तासात आम्ही निघालो, कारण का
कोकणकड्यावरून निघालो, त्या गणपती बाप्पाच्या देवळाजवळ बसलो आणि 11 वाजता सुरू झालं. 1 तास आम्ही उतरलो. सकाळी 6 वाजता सुरू केलेलं. आत्ता येतं. आता चाललो जेवायला. दणक्यात जेवूया भावानं. चिकन चिकन नुसतं आडझोड चिकन जेवायचं भावानं. चला भावानं. इकडे आपले मुकादम विकास पाटील व त्यांचे सहकलाकार नाही, सहयात्री आलेले आहेत आणि खूप जण यायची बाकी आहेत. वाट बघूया, लवकरच जाऊया, फ्रेश होऊया आणि जेवूया. बाय बाय. समर